बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा, भाग 8. यमुना कपडे धुत होती. यमुनेला 9वा महिना सुरू असल्यामुळं पोटाच्या घनतेत चांगलीच वाढ झालेली होती. कपडं धुण्यासाठी वाकणं तिला असह्य झालं होतं. कपड्याला साबण लावताना आडवं पोट आल्याचा भास यमुनेला होत होता. कपडे धुता धुता यमुनीच्या चेहऱ्यावर धर्मबिंदू साचले. श्वासोच्छ्वासाची हालचाल अधिक वेगानं होऊ लागली. यमुना, अगं लेकी काय चालवली यास? सासू ओरडली. काय म्हणजे? यांचे कपडे धुवायला लागले. रातच्याला ते पळसगावला नाटक बघायला जाणार आहेत. त्यो जाऊन द्यात नाटकाला, त्याशिवाय त्याला आता काम तरी काय हाय? पर पहिली तू उठ उठ, म्या धुती कपडे. तुला कितींदा सांगितलं कपडे धुवू नको म्हणून. तू ऐकतीस कुठं? परवा नको नको म्हणताना शेताकडे गेलीस आणि घराला परत येस तोर तुझं पाय सुजलं. पाय चोळाय पाटलाच्या म्हातारीला बोलवावं लागलं. ठावा हाय ना हो? जरा आडवी झालते, डोळ्याला डोळा लागतोय न लागतोय तवर तू कपडे धुवायला लागलीस. माणसानं आपणाला सोसवत नसताना कामं करू नयेत. सगळ्यांच्या घरात सुनासण्या असंच जपत्यात काय? जगाचं मला सांगू नगस. तू उठ, जेवून आडवी हो जरा. गरोदर बाईनं उपाशी पोटी राहू नये, त्याचा परिणाम जन्मणाऱ्या पोरावर होतो. यमुनेने कपडे धुवायचे थांबवले. सासू कपडे धुवू लागली व यमुना सासूच्या समाधानासाठी आडवी झाली, पण डोळ्याला डोळा लागला नाही. यमुनेला प्रसव वेदना सुरू झाल्या. भल्या पहाटे 3 वाजता ती उठली. तांब्या घेऊन परसात गेली. परसाकडे झालंच नाही. पुन्हा ती घरात आली. माझ घरात भिंतीला चिकटून बसली. तिला प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्या. तोंडातून आय आई ग असा नकळत उच्चार झाला. सासू खडबडून जागी झाली. यमुना, काय झालं? आई, पोटात दुखाले. कवा धरणं? मध्यरात्र उलटून गेली असेल. पोटात बारीक दुखायला सुरू झालंय. 7 वेळा बाहेर जाऊन आली. आता लयच त्रास व्हायला लागलाय. अगं, पर मला का उठवाय नाहीस? मला वाटलं या काळा वेगळ्याच असतील म्हणून. तवा तुम्हाला कशाला जागरण करायची? लेकी, आणि घटकाभर सहन कर. शंकरला सुईनीसनी बोलवाय पाठवून देतो. कोरजेची सैदीन या कामात लई तरबेज हाय. तवा तिलाच बलवाय धाड तू पहिलं. आई, लवकर उठवा त्यासनी. लई लई वाईट त्रास व्हायला लागलाय. यातनं जगायची नाही म्या. काहीतरी वंगाळ खोडपाणी बोलू नगस. तोंड मिटून शांत देवीसारखी बस. सासूबाई शंकरच्या खोलीत जाण्याआधीच शंकर कपडे घालत बाहेर आला. त्याला बघून आई म्हणाली, अरे शंकर, यमुना बाळणपणाला बसली. कोरजला जाऊन सैदिनीला बोलावून आण. जाता जाता मैनाबाईला बोलवा इसरू नगस. रात्रीची येळ हाय, काटीनी कंदील घेऊन जा. शंकर घरातून धावत गेला. सैदीन घरी असेल की मोहरमच्या सणासाठी लिकीकडे चंदगडला गेली असेल या विचारातच त्याची पावलं पडू लागली. बोचऱ्यात थंडीही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले. पत्नीची सुटका व्यवस्थित होईल का? बाळंतपण म्हणजे बायकांचा पुनर्जन्म असं का म्हणत असतील? यमुनेला होणारं अपत्य कसं असेल? आपल्यासारखं की आपल्या पत्नीसारखं? येल्लूबाई बायकोचं बाळंतपण सुखरूप पार पाडेल का? अशा अनेक प्रश्नांच्या शृंखलेत सैदिनीचं घर केव्हा आलं हे शंकरला कळलंच नाही. दरवाजावर थाप मारत शंकर म्हणाला, मावशी, ये सैदीन मावशी, कौन है?
आतून आवाज आला. म्या शंकर पाटील आनंद गावासनं आलो या. बायको बाळणपणाला बसली आहे. मावशी लवकर चल ग. शंकर अंदर आ. ठंडी काफी पडी है, चाय पी के जाएंगे. दरवाजा उघडत सैदीन म्हणाली. चहा नको मावशी, गडबड कर. काऊ बैठीसो है. आत्ताच बसली या, लवकर चल. लई घायमिल करून घ्या लागली या. जाएंगे चलो. फातिमा अंदर से दरवाजा लगा लो, मैं आनंद गाव जा रही हूँ. जाता जाता सैदीन आपल्या मुलीला बोलली. यमुनेला प्रसव वेदना सुरू होऊन तब्बल 12 तासांचा कालावधी उलटूनही तिची सुटका होईना. तिला प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्या होत्या. आयो आयो हे शब्द नकळत बाहेर पडत होते. मध्ये मध्ये बोंब मारण्यापर्यंतही तिची मजल गेली. सैदीन आणि मैनीबाई या सुईने या जगावेगळ्या बाळणपणात हातबल झाल्या. त्यांचे सारे उपाय संपले. त्यांना नेमकं काय करावं हेच सुचना. यमुना अक्षरशः टाहो फोडून जमिनीवर गडागडा लोळत होती. सासूनं यल्लूबाईची कवड्यांची माळ पाण्यात ठेवली. देवीच्या फोटोसमोर निरांजन उजाळलं. उदबत्त्या पेटवल्या. त्यामुळेही यमुनेत काही फरक पडला नाही. मात्र क्षणागणिक तिच्या वेदना वाढू लागल्या. शंकर खोलीबाहेर विचारांच्या तंद्रीत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होता. बेटी तकलीफ तो होने वाली, तू चिंता मत कर. आंखें बंद करके चुप बैठ. सैदीनं सबुरीचा सल्ला दिला. आई यल्लूबाई वर बसून बघायला लागली या. तिच्या आशीर्वादानं तुझ्या पोटात वाढलेलंच हे फळ आहे. त्या फळाची काळजी आमच्या परिस्थितीलाच आहे की. सगळं व्यवस्थित होईल, काळजी करायचं काम नाही. यल्लूबाईवर तुझा विश्वास आहे ना? मग मैनीबाईचा यमुनेला प्रश्न. हा. यमुनेचा फुत्कार. तो फिर काय को चिंता करने लगी है? देवी का एक बार नाम लिया तो हुआ, सब ठीक ही होएगा. सैदिनीचा धीर. किसनी म्हातारी 4 दिवस बसली ती रुक्म्याच्या टायमाला. अडल्याली किसनी मरणारच म्हणून गावानं मैताची तयारी केली ती. नवं लुगडं बी आणल्यालं. बालतीन मेली की 3 गावच्या सीमेवर तिला पुरत्यात. ते सारं 5वी सक्टाचं सामान सुधीक आणल्यालं. पर कुणीतरी तिच्या कपाळावर देवीचा भंडारा लावला आणि डोळ्याची पापणी लावण्याआधीच किसनीची सुटका झाली. मैनाबाई सांगत होती. यमुनाची सासू विजेचा शॉक लागावा तशी खाडकन उठली. देवीचा भंडारा यमुनेच्या कपाळावर फासत म्हणाली. आई यल्लूबाई, तुझ्या झाडाला फळ लागलंय, ते फळ सुखरूप दे. तुझं उपकार आम्ही जलमभर विसरणार नाही. यमुनेला वेदना सुरूच होत्या. ती विवळत होती. आय आई ग, नको नको हे बाळंतपण. आई 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 नको हे स्त्री जलम. देवा, मला कशाला मूल दिलंस र बाबा. वांजुटी राहिली असती तर बरं झालं असतं र बाबा. निदान आजचा त्रास तरी चुकता र बाबा. आई 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 आई. यमुना रडू लागली. लेकी, असं म्हणून कसं चालल? स्त्रीच्या उदरातनंच ह्या जगाची ओळख करून दिली आहे ना. एकदा का सुटका झाली की मग बघ कसं गॉड वाटतं या ते. यमुनेचं डोळं पुसत मैनाबाई म्हणाली. आजी, सहन होईना ग मला. मी आता नाही जगत. नाही, माझ्या बाबासनी सांगावा धाडा. मला मला त्यासनी शेवटचं भेटायचं आहे. काहीतरी अभद्र बोलू नगस. तुला काय बी होणार नाही. देवीचा अंगारा लावलाय ना. मग सासूनं पुन्हा धीर दिला. छोरी चुप कर गे. काय को बड़बड़ने लगी है? बड़बड़ने से ज़्यादा तकलीफ होती है. मुंह बंद करके ये ना दे. रोने से कुछ नहीं होने वाला. मैनी बाई, तुम जरा पीठ शेको, मैं पाँव दबाती हूँ. सैदीन. धीर सोडून चालत नाही लेकी. बाई माणसाच्या जन्माला आल्यानंतर हे सारं सहन करावं लागतं याच. मैनाबाई सांगत होती. सैदीन आणि मैनाबाई यमुनेला जरी धीर देत असल्या तरी त्या पुरत्या गर्भगळीत झाल्या होत्या.
गेल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असं अवघड बाळंतपण त्यांनी पाहिलं नव्हतं. शंकरची अस्वस्थता तर वाढली होती. त्याच्या फेऱ्या सुरूच होत्या. बायकोचं आतल्या खोलीतलं विव्हळणं ऐकून तो एकदा बैलांकडे पाहायचा आणि एकदा बाहेरच्या बैलगाडीकडे पाहायचा. त्याला बायकोला दवाखान्यात घेऊन जावं असं जरी वाटत असलं तरी ते सोपं नव्हतं. शहर 50 मैलावर होतं. बैलगाडीनं तो प्रवास झेपणारा नव्हता. मैनाबाई आणि सैदीन शंकरजवळ समोरच्या खोलीत आल्या. मैनीबाई शंकरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, शंकर, काळजी करू नकस, अजून एक मार्ग आहे. आजी, लवकर सांग, वेळ घालवू नकस. यमुना संकटात आहे. तिचं हाल मला बघवनात. पुवार मेलं तरी चालेल, पर यमुनेच्या केसाला सुधीक धक्का नाही लागला पाहिजे. लवकर बोल. शंकर एका दमात बोलला, खालच्या आळीची बाळी अशीच आडली ती. सगळं उपाय झालं, पर सुटका होईना. घरची सारीच रडकुंडीला आली. तवा तिच्या सासूनं होणारं मूल आई यल्लूबाईच्या नावानं सोडतो म्हणून देवीकडं मागून घेतलं आणि मग बाळीची सुटका झाली. मैनाबाईचा उपाय. बेचारी बाळी काफी परेशान हुई थी. रो रो के आंखें सूज गई थी, लेकिन देवी का नाम लेते ही सब ठीक हो गया. सैदिनीची ही रीत री. काय करायचं ते लवकर करा. तिचं रडणं मला सहन होईना झालं या. शंकर. मैनीबाई आणि सैदीन आत गेल्या. यमुना भिंतीला टेकून बसली होती. तिला अचानक एक मोठी कळ आली आणि ती बेशुद्ध पडली. सैदिनीनं यमुनेच्या नाकाला कांद्याचा वास दिला. मैनाबाई तळपाय चोळायला लागली. साऱ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. मैनाबाईनं पुरीच्या जीवितासाठी होणारं अपत्य देवीला सोडायचा यमुनेच्या सासूला सल्ला दिला. सासू काही क्षण विचारात पडली. तिनं मन कठोर केलं. शेवटचा उपाय तरी करून पाहू असं म्हणून तिनं होकार दिला. यमुनेच्या कपाळावर पुन्हा भंडारा लावला. तव्यातील विस्तवावर धूप टाकला. धुपाची धूम्रवलय यमुनेच्या पोटावर सोडत सासूनं साकडं घातलं. आई यल्लूबाई, तुझ्या पुण्याईनं आणि आशीर्वादानं यमुना गरोदर राहिली. तिच्या बऱ्या वाईटाला आता तूच जबाबदार आहेस. तिची सुखरूप सुटका कर. होणारं मूल तुझ्या चरणी तुझ्या सेवेसाठी अर्पण करेन. आणि माझ्या सुनेला बरं वाईट झालं तर सुनेच्या गळ्यातलं तुझं मोती तोडून टाकीन. घरचा तुझा देवारा उद्ध्वस्त करीन आणि तुझ्यावरचा साऱ्या दुनियेचा विश्वास उडल. आता तूच विचार कर. आई यल्लूबाईचा उधो उधो. काही क्षण स्मशान शांतता पसरली आणि अचानक यमुनेचे पाय हलले. यमुनेने डोळे उघडले. ती शुद्धीवर आली. इकडे तिकडे पाहू लागली. सुईनीने तिला न बोलण्याचा इशारा दिला. यमुनानं तोंड मिटलं, डोळे झाकले आणि सर्व शक्ती पणाला लावली आणि क्षणार्धात तिची सुटका झाली. मुलगा झाला. सासूबाई सकट साऱ्यांच्या चेहऱ्यावर तब्बल 24 तासानंतर हास्य फुललं. सासूबाईनं पाण्यातली कवड्यांची माळ काढून देवारातील पडलीत ठेवली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. अस्वस्थ झालेला शंकर पोराचं रडणं ऐकून समाधानानं आडवा झाला. यमुनेचा चेहराही हसतमुख झाला. सैदिनीनं मुलाची नाळ कापली तर मैनीबाईनं दोऱ्याच्या नाळीतून वाहणारे रक्त थांबवले. सासूनं सुनेला प्रेमानं मऊ भात आणि तूप भरवलं. मोठ्या आनंदानं सुईनींनाही चुळी लुगड्याची ओटी भरली. जेऊ खाऊ घातलं. दोघी सुईनी घरातून आंघोळ आटोपून बाहेर पडणार इतक्यात यमुनेच्या पोटात पुन्हा दुखायला लागलं. आजी, पुन्हा लई वाईट दुखालंय. तुमच्या सुनेला ओवा खायला द्या. पोटातली कळ आपोआपच थांबल. मैनीबाईनं सासूला सांगितलं. वव्यानं थांबणारी कळ नाही ती. आणि काहीतरी पोटात शिल्लक राहिल्यावानी वाटायला लागले. यमुना. बेटी, पेट में अभी कुछ भी नहीं. जो था वो बाहर आ ही गया. सैदीन. यमुनाच्या पोटात परत दुखायला लागले नव्ह. अक्का, आणि घटकाभर थांबा आणि मगच जावा.
सासूनं मैनाबाईला आणि सैदिनीला थांबवलं. शंकर झोपेतून उठला. पायरीवर आकाशाकडे पाहत बसला. रात्रीचे 8 वाजलेले. मुलगा झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत होता. तेवढ्यात मैनाबाई बाहेर आली. शंकर, तुला पोरगी झाली. मैनीबाई हसत म्हणाली. हा, काय सांगायला लागली आज? शंकर आश्चर्यचकित. वय शंकर, पोरगी झाली तुला. ती मक्कपणे म्हणाली. शंकर तिच्याकडे काही क्षण पाहतच राहिला. काय बोलावं ते त्याला सुचतच नव्हतं. न राहून तो म्हणाला, अगं, मगाशी घटकीपूर्वी सांगत आलीस पोरगा झाला म्हणून, आणि आत्ता सांगतीयास पोरगी म्हणून. काय तुझ्या डोक्यावर परिणाम झाला नाही नव? अरे पोरा, हे सुईनपण करण्यातच माझं काळ्याचं पांढरं केस झालं. कसं फिरल माझं डोचकं? मगाशी सांगितलं ते बी खरंच, आणि आत्ता सांगतीया ते बी खरंच. म्हणजे शंकर, तुला पोरगा आणि पोरगी दोन्ही बी झाल्यात. आई यल्लमानं एकदम 2 पोरं तुझ्या पोटाला दिल्यात. आजी. शंकरनं मैनीबाईला मिठीच मारली. सैदीन शंकरच्या वाटेवर हात ठेवत म्हणाली, बच्चे देने वाला तो ऊपर परवरदिगार है, देता है तो छप्पर फाड़ के देता है. अब ख्याल रखो अपने बीवी बच्चों का. हम चले कोरज. पौर्णिमेचा दिवस होता. शंकरची आई आणि गंगव्वा भल्या पहाटे उठल्या. स्वयंपाकाची तयारी केली. गंगव्वा स्वयंपाकाच्या तयारीसाठी आधीच्या रात्रीपासूनच यमुनेच्या घरी मुक्कामाला होती. यमुना आपल्या जुळ्यांना घेऊन झोपली होती. शंकरला झालेल्या जुळ्यांचं आज सौंदत्तीला नामकरण करायचं होतं. पहिल्या गाडीनं शंकरच्या कुटुंबाला आनंदगाव सोडायचं होतं, म्हणून पहिल्या कोंबड्यापासूनच घरात गडबड चाललेली. शंकर पिशव्यांच्या आवरावर करीत होता. गंगव्वा अंघोळीचं पाणी गरम करीत होती. शंकरची आई भाकरी भाजत होती. हातातील भाकरी तव्यावर टाकत ती म्हणाली, शंकर, आता उजाडाय आलंय. कोंबडा बी हरवला. आता यमुला उठव. उगाच येळ नको व्हायला. गंगू मावशी, तूच उठव ग तिला. म्या सामान बांधायला लागलोय. शंकरनं आपली जबाबदारी गंगव्वावर सोपवली. गंगू, पहिली तिला उठ म्हणाव आणि आंघोळ आटीप म्हणावं. तिची आंघोळ व्हायच्या अदुगर पुरासनी उठवू नको म्हणावं. शंकरची आई तव्यावरील भाकरी परतत म्हणाली. गंगव्वानं हातातील करक पाण्याच्या चुलीत टाकली. चुलीत लाकडं पुढं केली. खळाळ चूळ भरली आणि यमुनेच्या खोलीत गेली. यमुना गाढ झोपेत होती. यमुनेला अंगावर कपड्यांचंही भान नव्हतं. मुलांना दूध पाजता पाजता यमुना निद्रेच्या आहारी गेली होती. गंगव्वा तिच्या अंथरुणात गेली. यमुनेच्या खांद्याला हात लावत म्हणाली, यमुना, ये यमुना, उठ. लय येळ झालाय, उठ. अगं, आजच्या आज परत याय पाहिजे, उठ. यमुना जागी झाली. एक मोठी जांभई दिली आणि डोळे चोळत म्हणाली, तुम्ही झोपलासा कवा, उठलासा कवा? अगं, झोपून कसं चालल? पहिली गाडी धरायची म्हणजे सगळं आवराय ना ग. ह्यो सगळा लट्टांबर घेऊन जायचं म्हणजे बारीक सारीक गोष्टी बी बघाय पाहिजे. माझा बी आत्ताच कुठं डोळा लागला होता बघ. एक झोपतंय तर दुसरं उठतंय. यमुना झंपरची बटणं लावत म्हणाली, अगं, पोरं लहान असताना आईची जागरणं व्हायचीच की. उठ आता, पाणी तापलंय, आंघोळ कर चल. सारी आवरावर करून शंकर, यमुना, गंगव्वा, शंकरची आई नातवांसह पहिल्या गाडीत बसली. गाडी सौंदत्तीच्या दिशेनं धावत होती. गाडीत देवीच्या भाविकांची गर्दी असल्यामुळं आई यल्लूबाईच्या नावानं उधो उधो अशा घोषणा गाडीत घुमू लागल्या. गाडीतील साऱ्या प्रवाशांच्या कपाळावर भंडारा दिसत होता. गंगव्वा तर भसाड्या आवाजात गीत गाऊ लागली. भर उन्हाचं शंकरचं कुटुंब देवाच्या मंदिरात पोहोचलं. एका पुजाऱ्याला हाताशी धरून देवळातच नामकरण विधी उरकण्यात आला. फरशीवर घुंगडं टाकून त्यावर लहान मुलांना पुजाऱ्यानं झोपवलं. घराकडून आणलेलं तांदूळ, नारळ, चोळी, गूळ इत्यादी बिदागी पुजाऱ्यासमोर शंकरनं ठेवली.
त्यातल्याच तांदळाच्या अक्षता पुजाऱ्यानं वाटल्या. देवीचा भंडारा मुलांच्या कपाळावर लावला. देवीची चवर मुलांच्या डोक्यावर उतरवली आणि देवीकडे तोंड करून पुजारी म्हणाला, माते, तुझ्या आशीर्वादाचं हे फळ आहे. तुझ्या लेकरासनी आता दगडासारखं ठेव. त्या बाळकांची काळजी आता त्याच्या आईबापासनी नाही तर तुला आहे. त्यांचं भलं कर, त्यांच्या कुटुंबाचा उद्धार कर. पुजाऱ्याने हातातले तांदूळ गाभाऱ्याच्या दिशेनं टाकले. त्याचे अनुकरण इतरांनीही केलं. गंगव्वाने नियोजित नावांची कल्पना पुजाऱ्याला दिली. पुजाऱ्यानं कानात यल्लाप्पा यल्लाप्पा कुर्र, रेणुका रेणुका कुर्र असं केलं. त्याचं अनुकरण शंकरच्या आईनंही केलं, गंगव्वानंही केलं. यमुनेनं मुलांच्या नावानं बेंडबत्ताशे वाटले आणि मग नामकरण विधी संपन्न झाला. झाडाखाली दशम्या खाल्ल्या आणि शंकर कुटुंबियांसह आनंदगावला संध्याकाळी परतला. हातात तोंडाशी आलेलं शिवारातलं पीक शंकर समाधानानं बघत होता. बराच वेळ तो पिकावरून नजर न काढता भारावून तसाच उभा होता. अचानक त्याच्या कानावर हाक आली. त्या हाकेनं भानावर आलेला शंकर मागे वळला आणि थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या सरपंच रमाकांत देशपांड्यांना बघून तो चकितच झाला. लगबगीनं सरपंचाजवळ जात शंकरनं विचारलं, काय वाट चुकला असा काय? वाट चुकायला काय नवीन आहे वय म्या? सरळ वाटेनंच आलोय. सरपंच हसत म्हणाले. चेहऱ्यावर उसनं हास्य फुलवत शंकर म्हणाला, पण इकडं कुणीकडं? तुमच्याकडेच की. काय थट्टा करतायसा? तुमच्यासारखी मोठी माणसं माझ्याकडे कशाला येतील? शंकरच्या नजरेला नजर देत सरपंच म्हणाले, लहान मोठं कोण बी नाही बाबा, सगळे सारखेच. म्या मोठा असतो तर सांगावा धरून बोलवून घेतलं असतं वाड्यावर. या सरपंचाच्या शब्दांनी शंकरला काय बोलावं ते कळलं नाही. तो कसा बसा म्हणाला, काय काम काढलायसा? सरपंच शंकरकडे बघत म्हणाले, बसूया का? शंकर गडबडनं म्हणाला, तेवढं बी कळलं नाही बघा मला. म्हणत शंकरनं खांद्यावरचं घोंगडं बांधावर पसरलं आणि म्हणाला, बसा सरपंच. दोघेही घोंगड्यावर बसले. सरपंच शंकरकडे बघत म्हणाले, शंकर, एक विचारलं तर खरं सांगशील? असं काय विचारायला लागलायसा? कधी खोटं बोललोय मी? मान डोलवत सरपंच म्हणाले, नाही. एवढी खात्री असल्यावर सरळ विचारा की मग. शंकर, माझ्या कानावर एक गोष्ट आली या. कसली आहे? हीच की तू पोरं देवीला सोडणार आहेस म्हणा. खरं आहे? नजर चुकवत शंकर म्हणाला, वय खरं आहे ते. देवीला सोडून काय करणार आहेस? काय करायचं? देवीनं दिलं तिला परत द्यायचं. मागितलंय ते ना? मागाय कशाला पाहिजे? आम्हीच मागणं केलं होतं ना. मागणं केलं होतं म्हणून देणार आहेस? वय द्या ना गो. नाही दिलं तर देवी कोप्पल. सरपंच खदखदून हसले. शंकर अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिला. न राहून त्यानं विचारलं, सरपंच, तुम्हासनी पटत नाही? मान डोलवतच सरपंच म्हणाले, पटण्यागत असलं तर पटलं असतं. खुळसट गोष्टी मला कधीच पटायच्या नाहीत. अरे, ही तुमची देवी कसली तेच मला कळत नाही. एका हातानं देणारी आणि दुसऱ्या हातानं घेणाऱ्याला देवी म्हणायचं? देवी कुणाला म्हणायचं? उदंड देणारी, लेकरासनी वाढवणारी, त्यांच्या आनंदात भर घालणारी, तिला देवी म्हणायचं. शंकर, समोर पीक बघितलंस? ह्या काळ्या आईला आम्ही मळवतो, तुडवतो, तापवतो, तरी बी ती उदंड देते ना? जेवढं तिला देतो त्याच्या 1000 पटीनं आमच्या पदरात माप घालते. ती एवढं देते म्हणून कुणाकडं मागत नाही. तिला म्हणायचं देवी. ऐकत असलेला शंकर मान डोलवत म्हणाला,
त्याचा आणि ह्याचा काय संबंध सरपंच? देवीकडं मागणी केली ती फेडायलाच पाहिजे की. उलट्या घागरीवर पाणी ओतून ते काय घागरीत शिरायचं नाही हेच खरं. शंकर, अरे देवीला पोरं सोडणार म्हणजे त्यांचं काय होणार आहे याचा तरी केव्हा विचार केलास? अरे देवीला पोर सोडणार म्हणजे 7 महिन्याचं पोर त्या हिजड्यांच्या ताब्यात देणार. तुम्हा आई बापासनी बाहेर बसून बंद खोलीत त्या पोरावर काय करणी करणार हे ठावा आहे तुम्हासनी? भावना नसलेले हिजडे तुझ्या त्या कोवळ्या पोराला नामर्द बनवतील. जनावराची खच्ची केल्यावानी त्या पोराची खच्ची करतील. खच्ची. 7 महिन्याचं ते कोवळं पोरग किंकाळी फोडील. पर ती किंकाळी तुम्हासनी ऐकू यायची नाही. त्या देवीला बी ऐकू जायची नाही, कारण ती देवी नाही तर तिला ऐकू कसं जाईल? नामर्द बनून पोरग येईल. पोरग वाढल, पण ते पुरुष म्हणून नव्ह तर हिजडा म्हणून. हिजडा. आणि पोरगी देवीचा भंडारा अंगावर उधळून जुरवा लावून घेऊन चंद्रीसारखी गाव नासवत 10 पुरुषांची संगत करत गाव गाव फिरल. नाहीतर पुण्या मुंबईत जाऊन धंद्याला बसल. इच्चार कर. अजून वेळ गेलेली नाही. सरपंच, तुमचं पटतंय मला, पर बायकासनी कुणी सांगायचं? बायकासनी घाबरून पोरांच्या आयुष्याशी खेळ खेळू नगस. अरे घरचा करता पुरुष तू. तुझं बायका ऐकत नाहीत तर मग कुणाचं ऐकत्यात? बऱ्या बोलानं पोरासनी देवीला सोडायचा निर्णय बदल, नाहीतर म्या तुम्हासनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय राहायचा नाही. अरे माझा 8 वर्षांचा एकुलता एक मुलगा मेला, पर सारं दुःख गिळून म्या पोराला जाळलं. सारं गाव सांगत होतं पोराला सीमेवर गाड म्हणून, पर म्या कुणाचं ऐकलं नाही. जन्म मृत्यूचे फेरे कुणाला चुकलेलं नाहीत. जन्माला आलेला कधीतरी मरणारच. लग्न झालेल्याला जाळायचं आणि लग्नाआधी मेलेल्या तरुणाला 3 गावच्या सीमेवर पुरायचं, हा कुठला न्याय? म्या माझ्या पोराला उसाच्या मळ्यात मंत्राग्नी दिला. माझ्या नावानं गावानं शंक केला. देवदासीनी बोटं मोडली. लुगडं नेसवण्याची मला धमकी दिली. अरे म्या गावाला घाबरत नाही आणि तू बायकासनी घाबरतो यास? शंकर, अजून वेळ गेलेली नाही. आजच विचार कर. उद्या पश्चातापाची वेळ येऊ देऊ नगस. सरपंच, बघतो प्रयत्न करून. घोंगड्यावरून उठत शंकर म्हणाला. घोंगडी खांद्यावर टाकून शंकर घरच्या दिशेनं झपझप चालू लागला. शंकर घामानं निथळत घरी पोहोचला. डोकीवरचा गवताचा भारा गोठ्यात टाकला. खांद्यावरचं घुंगडं खुंटीला अडकवलं. घरच्या ओटीवर भिंतीला चिकटून गालाला हात लावून गप्पच बसला. आई त्याच्याजवळ आली. शंकर, असा गप का रे? पाणी आण, तहान लागली. आई पाण्याचा तांब्या शंकरच्या हातात देत म्हणाली. जेवण वाढू का? नको, भूक नाही. अरे लेका, सकाळी रानात गेलतास आणि भूक नाही म्हणतोयास? तब्येत चांगली आहे ना? तब्येतीला काय धाड मारली या? हाय की ठणठणीत. मग झालं तरी काय? पीक तर पावसाच्या वडीनं करपलं नाही ना? अवंतासारखं फुलल्यालं शिवार साऱ्या जिंदगीत म्या बघाय नाही. यावर्षी 5-6 पोती जादा गावाय पाहिजे. न होऊन काय होईल? अरे यमुनाच्या गळ्यात दर्शन बांधलेलाच तो परिणाम हाय. तब्येत चांगली हाय, पीक बी चांगलं हाय, मग पोटाला जेवण रका न गो. शंकर काहीच बोलला नाही. आपल्याच तंद्रीत राहिला. काही वेळानं म्हणाला. आई, देवीला पोरं सोडायलाच पाहिजे? हा, हे रे काय तुझ्या डोकीत? अरे देवीनं दिलीच नसती तर काय करतास? बरं, हे तुझ्या डोकीत कुणी भरवलं रे? सरपंच शेतात आलता. त्यांचं बोलणं ऐकून भुकाच मेल्या आणि ह्यो पळत आलो घराकडे. काय सांगितलं रे त्या बामणानं? आईचा प्रश्न.
शंकर बसल्या जागेवरून उठला. शेजारील पाळण्याजवळ गेला. रेणुकानी यल्लाप्पा ही गुजीरवाणी बालक निद्रादेवीच्या आहारी गेली होती. त्यांच्या गालावरून हळुवारपणे हात फिरवत शंकर म्हणाला, आई, सरपंच म्हणते आहात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.